नमस्कार मंडळी, सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आता आपण चाललोय रेळमधील विश्वेश्वर या मंदिरामध्ये। चला आपण तिकडे जाऊया। हे समोर दिसते हे रेळमधील विश्वेश्वराचं मंदिर। भरपूर विहीर आहेत म्हणजे तुमच्याकडे इकडे। हो, इथे बोरिंग आहे ती बौद्ध समाजासाठी। अच्छा, आणि विहीर आहे ती ह्या लोकांसाठी। हे विश्वेश्वर आहे। बघा, विश्वेश्वर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आहे ही विहीर। बघा, या विहिरीमध्ये आता तुम्हाला पाणी पत आहे। हे आहे विश्वेश्वराचं मंदिर। हे आहेत बाजूला दीपमाळ आणि त्याच्या मध्ये आहे तुळशी वृंदावन। हे बघा, हे आहे विश्वेश्वराचं मंदिर। आणि त्याच्या बाजूला आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर। हे बघा, हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर। आणि हा इथला परिसर बघताय। हे बघा, याच्या समोर पण आहे एक आहे। इथे 3 दीपमाळ आहेत आणि एक तुळशी वृंदावन आहे। आणि इकडे बाजूला बघा, इकडे एक तुळशी वृंदावन आणि एक दीपमाळ असे या ठिकाणी आहे। आता आपण विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करते। समोरच तुम्हाला बघायला मिळतील नंदी महाराज। विश्वेश्वराचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे। इथले गुरव या मंदिराची पूजा करतात। आता आपण पाहतो या ठिकाणी असे शंकराचे पूजन केले जाते। आता आम्ही विश्वेश्वराचं पूजन करून मंदिरातून बाहेर पडतोय। बघा, किती सुंदर असं छान सा व्ह्यू आहे। हे दोन्ही मंदिर एकाच ठिकाणी आहेत। एक विश्वेश्वराचं मंदिर आणि दुसरं आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर। बघा, या ठिकाणी हे कासव आहे। बघा, हे आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर
आणि याच्या बाजूलाच आहे विश्वेश्वराचं मंदिर. बघा किती सुंदर अशी मंदिर आहेत एकाच ठिकाणी. बघा आता आपण चाललोय विरळ गावचं रामदेव ग्रामदैवत आई भराडीन देवीच्या मंदिरामध्ये. हे तुम्ही आता समोर बघताय हे आहे भराडी देवीचं मंदिर. बघा समोर बघा तुम्ही दिसे वीर भराडीन मंदिर. खूप सुंदर असे मंदिर इथे या ठिकाणी आहेत. आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. बघा किती छान सुंदर असं मंदिर आहे. बघा या ठिकाणी आहे देव रवळनाथ, देवी तळेकरीण, देववीर आणि त्याच्या बाजूला आहे देवी भराडीन. बघा तुम्हाला इकडे ग्रामदेवतेचं दर्शन मिळत असेल. सगळ्यांनी दर्शन घ्या. या देवीची पूजा करतात. इथल्या या गावचे गुरव रमाकांत गुरव, ज्यांच्याकडे या देवीच्या पूजेचं मान आहे, असे हे या गावचे श्री रमाकांत गुरव. आणि हे तुम्ही पाहता हे भराडीन देवीचं मंदिर. बघा किती सुंदर आणि छान असं मंदिर रिळ गावामध्ये बांधलेलं आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यातील रिळ हे गाव आहे आणि त्या रिळ हे गावातील हे भराडीन देवीचं मंदिर. देव रवळनाथ, देवी तळेकरीण, देववीर आणि श्रीदेवी भराडीन असं हे मंदिर आहे. बघा या ठिकाणी गणेश मंदिर, या ठिकाणी आहे विश्वेश्वर मंदिर आणि बघा समोर तुम्ही बघताय ते आहे श्रीवीर भराडीन मंदिर. त्रिवेणी संगम तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल. वीर भराडीन मंदिर, विश्वेश्वर मंदिर आणि गणपती मंदिर. बघा किती सुंदर अशी मंदिर आहेत. इथला व्ह्यू बघता तुम्ही. बघा एका टप्प्यामध्ये तुम्हाला तिन्ही मंदिरं बघायला मिळतील. समोर तुम्ही बघताय हे बघा हे आहे श्रीवीर भराडीन मंदिर. हे बाजूला तुम्ही इथे बघताय हे आहे विश्वेश्वराचं मंदिर आणि त्याच्या बाजूला इथे बघा या ठिकाणी आहे गणपती मंदिर. हे भराडीन देवीचं मंदिर. बघा तुम्हाला समोर दिसत असेल वीर भराडीन मंदिर.
बाजूला बघा खूप छानसे फुलं आहेत या ठिकाणी. समोर बघता हे अनंताचं झाड, त्याच्या बाजूला आहे इथे तुळशी वृंदावन, आणि या ठिकाणी आहे त्या देवीच्या पूजेसाठी लागणारं पाणी म्हणजे विहीर हे इथे आहे बघा. ही विहीर आणि त्याच्या बाजूला थोडंसं एकदम लागूनच इथे तळा आहे. या तळ्यामध्ये कमळाची फुलं वगैरे आहेत. ते बघा, हे बघताय समोर जे तुम्हाला बघताय ही कमळाची फुलं आहेत. व्हाईट कमळ आहे हे बघा. या ठिकाणी पण तुम्हाला बघायला मिळेल. बघा फुललेलेच मला कमळाची फुलं बघायला मिळतील. आणि अशा प्रकारे इथले तळं आहे बाजूलाच. आणि हे बघा या ठिकाणी दुसरं एक मंदिर आहे. आपण आता त्या ठिकाणी जाऊया. हे बघा ते हे मंदिर आहे एक आहे, आणि हे देवी भराडींचं मंदिर. आता आपण आलोय बसवेश्वराच्या मंदिरामध्ये. हे बघा तुम्ही पाहताय हे आहे बसवेश्वर मंदिर. आता आपण बसवेश्वर मंदिरमध्ये प्रवेश करतोय. तिथे पण आहे नंदी महाराज. त्याच्या डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाच्या बाजूला गेलं हे आहे बसवेश्वराचं मंदिर. हे बघा बसवेश्वराचं दर्शन घ्या. या ठिकाणी बसवेश्वर आहे. आणि हे मंदिर किती छान बनले बघा. हा इथला परिसर. त्याच्या बाजूचं बघा, इकडून हे डाव्या बाजूला आहे. आता आपण उजव्या बाजूला जाऊया. हा उजव्या बाजूचं दर्शन. आणि त्याच्यानंतर मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर बघा आपण हा किती सुंदर असा परिसर आहे. गणपती ना, गणपती ना, गणपती बघा हे पटांगणामध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला डायरेक्ट इकडे गणपतीचं मंदिर आहे. हे बघा आता आपण गणपती मंदिरामध्ये प्रवेश करते. हे बघा या ठिकाणी हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. खूप छान सुंदर अशी रांगोळी काढलेली बघा या ठिकाणी. मंदिरही खूप छान आहे. तुम्ही कधी आलात रत्नागिरीमध्ये तर रेळ म्हणून गाव आहे. रेळ या गावामध्ये या आणि तिथे आल्यानंतर हे तुम्हाला मंदिरं बघायला मिळतील. होऊन दे पुरा म्हणजे पहिलीच डेकोरेशन बघा. तेच होईल. ज्या तुम्हाला या ठिकाणी तांदळामध्ये काढलेला गणपती पाहायला मिळेल. हा तेच म्हणा.
खूप सुंदर असं गणपती तांदळामध्ये काढलेलं आहे. बघा अशा प्रकारे हे खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर रेळ या गावामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील रेळ हे गाव, आणि त्या रेळ गावामधील वीरदेवी भराडीन, त्याच्या बाजूला विश्वेश्वराचं मंदिर आणि त्याच्या बाजूला हे गणपतीचं मंदिर. खूप सुंदर असं गाव आहे आणि त्या गावामधील ही 3 मंदिरं तुम्ही आवर्जून बघा. कधी इकडे आलात तर नक्की 100% बघा, कारण हे गाव पण खूप सुंदर आहे आणि इथले मंदिराचा परिसर आणि मंदिरं खूप सुंदर अशी आहेत. बघा आता आपण गणपती मंदिर आल्यानंतर या ठिकाणी हे काणे गुरुजी आहेत, जे या मंदिराचे पुजारी आहेत, ते पूजा करतात. आता त्या ठिकाणी आपण काणे गुरुजींना गणपती बाप्पाबद्दलची माहिती जरा सांगा. काणे गुरुजी नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला गणपती बाप्पाबद्दलची माहिती सांगा ना. फार पुरातन मंदिर आहे. ओके. बऱ्याच काळापासून तर इथे काण्यांचंच इथे कायमचं वास्तव्य आहे. मूळ काणे हे रेळचे. ओके. आणि त्यामुळे त्यांचं देवस्थान म्हणून आहे. प्रत्यक्ष काण्यांच्या इथे गणपती आणला जात नाही, ती त्यांचीच ही मूर्ती यांचीच पूजा केली जाते. याचा दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला उत्सव केला जातो. चतुर्थी आणि पंचमी असा उत्सव असतो. चतुर्थीला सहस्रावर्तना केली जातात आणि पंचमीला महाप्रसाद असतो आणि पंचमीच्या दिवशी कोणता तरी करमणुकीचा कार्यक्रम ठेवला जातो. अच्छा. पण या ठिकाणी मी आता आपण इथं आलो आणि पाहिलं तर या ठिकाणी वीर भराडींचं मंदिर आहे, विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे. तर हा त्रिवेणी संगम तुम्हाला इथे या ठिकाणी तुम्हाला ग्रामस्थांना पण पाहायला मिळतोय आणि त्या जे आता लोक येणार बघायला येतील त्याला कोणा सुद्धा पाहायला मिळेल. पण तुम्ही या 3 मंदिराबद्दल जरा माहिती सांगाल तर बरं होईल. ग्रामदेवता आहे इथे बाजूला ग्रामदेवता म्हणजे वीर भराडी. संपूर्ण वीर भराडीन ही ग्रामदेवता आहे. त्याच्यानंतर विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आपलं हे गणपतीचं मंदिर आहे. ओके. आणि गणपतीचे पुजारी असे काणेच आहे. अच्छा, काणेच आहे. काणेच. आणि विश्वेश्वराचे पुजारी विश्वेश्वराचे पुजारी आहे गुरव पूजा आणि ग्रामदेवतेचा आणि विश्वेश्वराचा गुरव पुजारी आहे. तर थँक्यू काका, तुम्ही आम्हाला या गावाबद्दलची आणि या मंदिराबद्दलची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. रेळ गावातील समुद्र किनाऱ्यावरती बघा, इथून रेळगावचा समुद्र किनारा सुरू होतो. समोर दिसतोय हा समुद्र किनारा. अशा प्रकारे इथे समुद्र आहे. आता आपण समुद्रावरती चाललोय. इथली वाळू बघा पूर्ण कशी आहे, व्हाईट, फुल व्हाईट. आणि हा समुद्र समुद्र किनारा खूप छान आहे. प्रत्येक बाजूला ही सुरूची झाडं आहेत. इकडे येणारे पर्यटक आणि हे इकडची समुद्रावरची असलेली वाळू आणि त्या बाजूला असलेले सुरूची झाडं, हे पूर्ण सुरूचं वन आहे. बघा मध्ये तांबडा रस्ता दिसतोय, हा समुद्रावरती येण्यासाठी रस्ता आहे. आणि हे बाजूला असलेली नारळाची आणि सुरूची झाडं, हे बघा बाजूला पूर्ण नारळाची बाग दिसते तुम्हाला. तुम्हाला समजत म्हणजे पट्ट्यामध्ये एवढं नजरेमध्ये जेवढं दिसतंय ते सगळे नारळाचे झाडं आहेत. आणि या बाजूला बघितलं तर पूर्ण सुरूचं झाड आहे. बघा असा हा समुद्र किनारा आहे. खूप सुंदर छानसा समुद्र किनारा आहे. बघा तुमच्या नजरेपर्यंत आहे तिथपर्यंत कोणीच दिसत नाही, एवढा क्लीन आणि सुंदर असा समुद्र किनारा आहे या ठिकाणी. जिल्ह्यातील रेळ या गावी, रेळ हे गाव गणपतीपुळ्यापासून जवळच असलेलं हे टुमदार असं छोटंसं गाव. त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि आज आपण आलो आहे रेळच्या समुद्र किनाऱ्यावरती. माझ्या पाठी तुम्ही बघताय
हा रेलचा समुद्रकिनारा आहे आणि या रेलच्या समुद्रकिनाऱ्यावरती तुम्हाला बघायला मिळेल खूपसं सुंदर असं वातावरण. इथेच कोणत्याही प्रकारची घाण कचरा वगैरे नाही आहे. समुद्र एकदम साफ आहे, सफेद वाळू आहे आणि खूप सुंदरसा व्ह्यू आहे. बघा तुम्हाला आता बघायला मिळेल इकडं पाठीमागे बाजूला जे बघताय ही सगळी सुरूची झाडं आहेत. हे जे तुम्ही बघताय हे पूर्ण सुरूचं वन आहे. इकडे सरूची, माडाची, माड म्हणजे नारळाची झाडं आणि सुरूची झाडं आणि हापूस यांची झाडं तुम्हाला जास्त बघायला मिळतील. तर असं हे सुंदरचं टुमदार असं रेळगाव, त्या रेळगावामध्ये असलेला समुद्रकिनारा या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. तुम्ही बघताय माझ्या मागे, बघा इकडचा समुद्राचा व्ह्यू, साफ सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की या ठिकाणी समुद्राची आणि इथल्या समुद्राच्या किनाऱ्याची नक्कीच आस्वाद घ्या. खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे. लाटा पण खूप छान आहेत. मला लाटांचा आवाज ऐकायला येत असेल. बघा या ठिकाणी आपण समुद्रावरती चालू आता. समुद्राच्या लाटा बघा. बघा इथला समुद्रकिनारा कसा किती सुंदर आहे. आता आपण समुद्रावरती आले. तिथे समुद्राच्या लाटांवरती खेळताना, आनंद करताना खूप मजा येते. बघा इथला समुद्रकिनारा, फेसाळणारा समुद्रकिनारा. बघा तिथे लाटा पूर्ण फेसाळत, लाटांचे घास तुम्हाला ऐकायला येत असेल. खूप असं सुंदर असं गाव. त्या गावाच्याच बाजूला असलेला वीर भराडींचं देऊळच्या बाजूला असलेलं गणपती मंदिर आणि विश्वेश्वर असं मंदिर, अशी मंदिर त्रिवेणी संगम आहे आणि ते एकाच ठिकाणी आहेत. तुम्हाला एकाच ठिकाणी गावामध्ये आल्यानंतर पाहायला मिळेल. बघा इथं असं समुद्रकिनारा आहे. तर इथे आलेले प्रेक्षक, पर्यटक आहेत जे इथे बघायला आलेत. बघा असा फेसाळणारा समुद्र आहे. खूप मस्त, खूप छान असं सुंदरसं व्ह्यू छान आहे. बघा पूर्ण हे पूर्ण मग तुमच्या समोर जे दिसतंय हे पूर्ण सुरूची झाडं आहेत. बघा या ठिकाणी. आणि इकडे बघाल हे समोर दिसतात हे माडाची झाडं आहेत, म्हणजे नारळाची झाडं आहेत. त्याच्या बाजूचे सगळं दिसत आहेत हेही नारळाची झाडं आहेत. हा इथला समुद्रकिनारा जो गणपतीपुळापासून सुरू होतो आणि इकडे गणपतीपुळा आहे. समोरचे तुम्हाला पॉईंट दिसतोय, उंच टेकडी अशी वाटते. त्याच्या पाठीमागे गणपतीपुळे आहे आणि त्याच्या पुढे आल्यानंतर हा रोड आहे इकडून जायला. इथे आल्यानंतर हा इथला रेलचा समुद्रकिनारा आणि पुढे समोर तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो आहे जयगड. तुम्ही या मार्गे जयगडला जाऊ शकता. बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. समुद्र लाटा बघा, तिथे फेसाळणाऱ्या लाटा आहेत. आणि इथला समुद्रकिनारा खूप सेफ आहे. कोणत्याही प्रकारचं कोणतंही टेन्शन नाही इथे घेण्यासारखं काहीच नाही आहे, कारण खूप आतमध्ये आहे. आणि बघा तुम्ही समोर बघताय किती एवढं उंच लाटा आल्या तरी पण आपण तेवढ्याच पाण्यामध्ये आहे. आता मी वाळूवरती उभा आहे आणि माझ्या पायाखाली लाटा येते. एवढं शांत आहे. बघा
त्या सगळ्या वाळूवरती लाटा येते. लाटांचे गाज, उंदळणाऱ्या लाटा आणि त्याच्यामधून फिरण्यात खूप मजा येते, आनंद मिळते. असा हा समुद्रकिनारा आहे इथला. बघा समोर पाहताय हा तुम्ही अथांग असा समुद्र. बघा Thanks for watching. Please like, share and subscribe.